भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ञांनी दिलाय। देशातील रोजगार बाजारामध्ये सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत त्यातून सुमारे 2 कोटी नोकऱ्या पुढील काही वर्षात गमावल्या जाऊ शकतात असं विश्लेषकांचं मत आहे। विशेष म्हणजे हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर आणि कंपन्यांनी खर्च कपातीसाठी केलेल्या मोठ्या बदलांमुळे येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एआय, ऑटोमेशन आणि गिग इकॉनॉमीचा वाढता प्रभावाचा फटका बसू शकतो। आयटी, बँकिंग, ई कॉमर्स यांसारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो। वार्षिक 2 ते 5 लाख रुपये पगार घेणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांनी टॅरिफ मागे न घेतल्यास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे। भारतातील मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक अस्थिर स्थितीत आहेत।